अतिशय सुंदर वातावरण आज भजनासाठी आहे, नाही का? खरं तर अपेक्षा केली नव्हती. सुरुवातीला जेव्हा आलो होतो तेव्हा असं वाटलं होतं कोण येतच की नाही आज. पण जसं जसं वेळ बदलत गेला आणि आज तुम्हाला, कारण हे भजन नसते, कारण खऱ्या अर्थाने शोभा तुमच्यामुळे या कार्यक्रमाला असते, नाही का? म्हणून आम्ही तुम्हाला जनता जनार्दन म्हणतो. आणि खरोखर आज या ठिकाणी आलो, आमचं कुठेतरी पुण्य होतं, पूर्वजन्मीचा पुण्याचा संचय कुठेतरी होता, म्हणून आज या ठिकाणी या नावळे गावात या राणेवाडीमध्ये या भगवंताच्या दर्शनाला आलोय. आणि खरोखर या ठिकाणी आल्यावर अगदी गाणगापुरात आल्यासारखं वाटायला लागलं. या भगवंताच्या मूर्तीचं तेज एवढं प्रसन्न करणारी मूर्ती आहे, बघितल्यावर अगदी समाधान वाटणारी मूर्ती आहे. कारण आम्ही बघा एक सलग आमचे हे कार्यक्रम चालू आहेत. काल सुद्धा रत्नागिरी कोंडी राजापूरला कार्यक्रम होता, अगोदर ओरोसला कार्यक्रम, नुसता थकवा, आज दिवसभर जागरणाचा हा थकवा. पण ज्या भगवंताची मूर्ती बघितली, त्या मूर्तीचं ते तेज आणि त्या मूर्तीची प्रसन्न मूर्ती बघून तो भाग गेला, क्षीणही गेला असं म्हणतो आपण, तसा तो जो क्षीण होता तो निघून गेला. आणि खऱ्या अर्थाने आज या कार्यक्रमाला प्रसन्नतेने आज या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे, हसत खेळ डबलवारी म्हटलं की हौशे नवशे नवशे सगळे असतात. हौशांची हौस पुरवली जाईल, नवशांचे नव सुद्धा भेटले जातील. आणि गौशाखा काय गावात तर तेही बघायचं. फक्त तुमचं सहकार्य महत्वाचं आहे. कारण याचं सुरुवातीला सांगतोय, काही डबलवारी म्हटली की आता नवीन जी पद्धत आली आहे 2020, ही 10 जरी 2020 सामना असेल तरी खूप वेगळा सामना. तर माझं प्रामाणिकपणे मत आहे माझं की नवीन तरुण वर्ग आहे, या ठिकाणी माझे सगळे मित्र आहेत बसलेले, सगळे तरुण वर्ग आहे. आणि हल्लीचे सगळे बहुतेक तरुण वर्गाचा जास्त विचार करतात, त्या भगवंताचा विचार करत राहील. तर तरुण वर्गाला काय आवडेल या उद्देशाने भजन चालू आहे. तर प्रामाणिकपणे आमचं मत आहे. कारण त्या दिवशी रत्नागिरीमध्ये एका गावामध्ये आमचा असा प्रसंग, बुवांची माझी बारी होती, सांगू नये पण थोडक्यात सांगतो. पण तसा प्रसंग होऊ नये म्हणून अगोदर आम्ही सावधान होतोय. फक्त तुमच्याकडनं अपेक्षा आहे, तुम्हाला आम्ही जनता जनार्दन म्हणतोय, तर देवासारखे तुम्ही राहा. बाकी आमची काय अपेक्षा नाही. जर आवडलं तर टाळ्यांचा आशीर्वाद तुमचा आम्हाला मिळेल ही सदिच्छा व्यक्त करतोय आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. आता घरी माझ्या बुवा हे लेफ्ट साइड आहे ना आमची, माझी साइड आहे. आणि नाही कसं आहे, तुम्ही भेदभाव करू नको, आम्ही दोघांनी तसे जाऊ, भेदभाव नको. जा काय असा तुमच्या काळा तुमचं प्रेम हे आमच्या दोघांसाठी, कारण त्यांना पैसे देऊन आणले, मागा पैसे देऊन आणलेले, ते काय फुकट आणलेले नाही. त्याच्यामुळे भेदभाव करू नका. ज्या असं तर दोघांना अगदी सारख्या द्यावा का देवाचा असं, ठीक आहे. भजनाची परंपरा न मोडता ह्या कार्यक्रमाला, या स्थानाला गालबोट न लावता दोन्ही बुवांकडनं कार्यक्रम होणार याची ग्वाही मी देतो. आणि माता बघितली त्याच्यामुळे त्यांचा सन्मान करून बघा, भजनाचं स्वरूपात माताच आहे. मी नेहमी सांगतो, चुकीच्या गोष्टीची अपेक्षा करू नका आमच्याकडून. माता भगिनी आहेत, त्यांचा सन्मान करणं. कारण भजन असं असावं, भजन असं असावं की जे भजन, आम्ही जे भजन करतो ते आपल्या आईने ऐकावं, आम्ही जे भजन करतो ते माझ्या आईने ऐकावं, आम्ही जे भजन करतो ते माझ्या बहिणीने ऐकावं, आम्ही जे भजन करतो ते माझ्या मुलीने ऐकावं, आम्ही जे भजन करतो ते आमच्या पत्नीने ऐकावं. असं जर आम्ही भजन करू शकलो तर ते खरं भजन असतं बघा, नाही का? आणि म्हणून असं भजन या ठिकाणी सादर होणार आहे. त्यामुळे तुम्ही मनोरंजन हा भाग वेगळा आहे, तो मनोरंजन सुद्धा तुमच्यासाठी होणारच आहे. कारण भजन आणि मनोरंजन यांची सांगड घालताना हे भजन करावं लागते, याची जाण आम्हाला आहे. त्याच्यामुळे तसा काही विषय होणार नाही. पण प्रामाणिकपणे एवढं बरं वाटतंय, आज भजन मस्त होणार आहे. साऊंड सुद्धा एवढा अप्रतिम आहे बुवा, आणि चेहऱ्यावर बुवांचा पण तेज तेवढेच आहे. कशी कांती तुकतुकी असं. आणि एक सूचना फक्त, बुवाला कोणी काय बोलायचं नाही, मला कोणी काय बोलायचं नाही. प्रेक्षकांबद्दल जे मी त्यांना बोलीन ते मला बोलतील, बाकी कोणाला अधिकार नाही. बाकीचं काय द्यायचं, पैसे द्यायचे ते आम्हाला द्यायचे, तुम्ही बाकी काय अपेक्षा नाही करायची. विरोधाचा भाग आहे बुवा.
रंभतूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा रंभतूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा दुःखति विरला तुमेचा दुःखति विरला तुमेचा तुझ किरणाचा दुःखति विरला तुमेचा तुझ किरणाचा
होई शुद्ध काया चिंता क्लेश दुःखे जातील विलया चिंता क्लेश दुःखे जातील विलया ऐसे दत्त नाम चिंतने आठवारे ऐसे दत्त नाम चिंतने आठवारे गुरुदेव दत्ता अंतरी साठवारे गुरुदेव दत्ता अंतरी साठवारे पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गुरुदेव बजरंग श्रीहर्ता वक्रतुंड श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण ग्रामदेवता श्री कामेश्वर श्री गांगेश्वर श्री आरेश्वर श्री गुणकेश्वर श्री रामेश्वर हरी रा 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 रा। श्री ब्राह्मण देवाचा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ बाबांचा श्री स्वामी समर्थांचा विरावळ देवी माते तुझा माऊली देवी माते तुझा भजन सम्राट गुरुवर्य श्रीराम परमगुरूंचा कोकण कला भूषण गुरुदास थोडासा जी लेवल त्यांना थोडासा मिळेल हां हॅलो हॅलो सुरुवात माझ्याकडे आहे हॅलो कारण डबल वारी म्हटलं की पहिले डबल वारी असायच्या आणि आताच्या डबल वारीमध्ये खूप फरक पडलाय. आता जसं क्रिकेटमध्ये टेस्ट वन डे आणि 2020 तसं आता भजनामध्ये सुद्धा तेच चालू झाले. टेस्ट संपले आता आणि टेस्ट खेळणारे खेळाडू पण नाहीत आता तसे झेपण्यातला नाहीत आता. पण 2020चा आता पिकच जास्त आहे. लोकांना झटपट पाहिजे, सगळ्या गोष्टी फास्ट फूड सगळं लवकर पाहिजे नाही का. म्हणून हा वेळ नसतो आता लोकांना, त्याच्यामुळे हा प्रकार आहे. पण भजन हे भजन शाश्वत आहे. भजन भक्तांनी जनार्दनासाठी केलेलं नमन म्हणजे भजन नाही का. आणि भजन हे भजन रूपानेच व्हायला पाहिजे. आणि आज ह्या गोष्टीची आपला खरोखर समाधान वाटतंय की या ठिकाणचे जे रसिक आहेत हे अतिशय सुज्ञ रसिक आहेत. नाही तर आमच्यासाठी जर दास एवढ्याच प्रार्थना होऊ का दिली नसती. वा
ऐन सुरुवात असते, पण खरोखर काय बा भजन शिको या ठिकाणी तुम्ही सगळे जे आहेत दिसतात ते जबरदस्त. त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे भजन करायला पाहिजे. ज्या गोष्टी आहेत भजनाला अनुरूप होतील, जी गाणी होतील ती भजनाला धरूनच होतील. जो राग आहे त्या रागाच्या आधारित गाणी होतील. नाहीतर आता हल्लीच्या पोरांना पाखरा तर जरा खुश हो ह्या गोष्टी होणार नाहीत आज फक्त ना. या ठिकाणी भजन सुरुवात आहे, कारण प्रथम भजन माझी सुरुवात माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे बुवा सुद्धा अतिशय सुंदर आणि आमच्या संप्रदायातील एक गुणी कलावंत, माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि तरी सुद्धा आज माझ्यासारख्या कलावंताला जोडीला घेऊन कार्यक्रम करतात. ही साधी गोष्ट एकदा बुवांसाठी आमच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ. पण कोणालाही अपशब्द न बोलता कार्यक्रम करतात आणि आज म्हणून आम्ही त्यांच्या पायाला स्पर्श करूनच कार्यक्रम करत असतो. आणि म्हणून भीती वाटतं मला पण काही भजनाला सुरुवात करतोय. रामकृष्ण हरी हा आपला बीज मंत्र आहे. कारण राम कृष्ण हरी, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार म्हणजे रामकृष्ण हरी. आज हा बीज मंत्र, हा बीज मंत्राने या ठिकाणी या भजनाची सुरुवात करतोय.
विराटल्या ओसरती धारा घन घन वारा विराटल्या ओसरती धारा श्रेयस सुतार यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचा बक्षीस पारितोषिक स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्रमिक प्रसादिक भजन मंडळ सन्मान्य तबती तुकाराम रामाणे यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचा बक्षीस पारितोषिक स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आमच्या पकवदादा महेश दादा परब यांच्याकडे 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे.
आशीर्वाद तुम्ही स्वीकार करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बस ऐसो सुरुवात हिसाबा कधी क्लिअर होणार कटकट लोक आपला हा थोड्या वेळात द्या ना देवचे जात ना वेळ कसा काढू पुढे पुढे रूपाचा भक्त आहे त्या परमेश्वराचं रूप हे अभंगातून आपल्याला दाखवायचं आहे. तत्पूर्वी डबलबारी म्हटल्यावर थोडस काहीतरी मनोरंजनात्मक काहीतरी विषय होय बुवा का काहीतरी पॉइंट जो होय होय ना तुम्ही तेवढंच बघा तसलं मी देणार होय असं आता गाणार नाही मी त्याच्यात. पण आपल्या विषयाला आपलं थोडस काहीतरी मनोरंजनात्मक थोडस पाहिजे. कारण आता बघा ना कारण जमाना बघा जमाना हा कलियुग आहे नाही काय. इथे नामस्मरणाला लोकांना खूप कमी. आता देवाची भक्ती करताना सुद्धा बघा ना जर पूजा करूची असते मंत्र म्हणून असतो तर म्हणताना देवाची पूजा करताना हळूच म्हणणार. पण भांडताना अगदी दोन गावाच्या बाहेर गावात जाऊ एवढा भांडताना जोरात भांडणार. तेवढं जोर भांडताना येत आपण देवाची पूजा करताना येत नाही अशी परिस्थिती असते त्याच्या. पण 2020 मुळे काय हा विषय झाला. कारण काय होतंय भजन आमचं कुठेतरी सध्या बाजूला झालंय. सांगायचं तात्पर्य हे आहे. पण आज या सिरियलच्या जमान्यामध्ये आता या ठिकाणी माता भगिनी आहेत चेहऱ्यावर किती हसू आहे बुवा 1500 घेऊन बसलेले होते. मेला आम्ही कर्मात बहिणींका देऊ बहिणींका दिल्याने भाऊजी मेलो कर्मात त्या किशाचे भाऊजीचे गेले त्या बहिणीका माहित नाही. पण भावाचा केवढा मोठा कौतुक हाडले नाही त्यांका काय भाऊजीची अवस्था बेकार केल्याने आहो. पेट्रोल महाग सगळा महाग तांदूळ फक्त स्वस्त आपल्याकडे. पण ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे का तोट्यासाठी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. पण आज सिरियलचा जमाना आहे. आज या माता भगिनी भजनाला हा जो वर्ग आहे ना महिला वर्ग हा भजनाला हात दिसत नाही. कारण भजनच त्या प्रतीचे आमच्याकडे होत आहे. अगदी कानावर हातच ठेवून होईल अगदी येतच नाही हो. पण खरोखर तुमचे आभार मानते कारण सिरियल एवढे सिरियल करून पण या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. ज्याच्या गावात नेट नाही ना तो गाव सुखी. छोटा ना गल गेले त्याच्यात काय पंगेर काय गाव होता पांगरे नेटच नाही बुवा. मी बोल काय लोक सुखी होतो पण बघले तर एवढी सुखी होत बुवा ना इतिहास केल्याने पण त्यांना बाकी त्यांना मनोरंजन साधनच नाही काय मोबाईल नाही काय नाही ह्या मोठा ह्या साधन त्यांच्याकडे तुफान जे नाचत होते म्हणजे आमच्या वाटला का आम्ही हळदीलाच भजन करता की काय त्यांना कळतच नाही देवाचं भजन चालू आहे. प्रत्येक गाण्याचे नाचत रामकृष्ण महाराज म्हणा तरी पण नाचतात ते काय ते काय कळलं नाही. पण असं सिरियल कारण सिरियल सांगते का थोडक्यात सांगते जास्त काय सांगत नाही. कारण जास्त पगडा आपल्याला ठेवला त्या मोबाईल आणि या सिरियलने. आता महिला वर्ग जास्त जास्त सिरियल महिला वर्ग बघतात आपल्याकडे वेळ नाही हो. पण म्हणलं सिरियल तो काय धड होतो सांगा मागा धड सिरियल मागा सांग. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज या सगळ्या सिरियल चांगल्या आहेत. पण आता ज्या काय सिरियल आहेत ती शनाया लय फेमस झाली आहे. प्रत्येक बुवाच्या मुखात तिचं नाव औशी बापू आऊस बापू तिथं जेवढं नाव काढत नाही तेवढं ते सिरियल मध्ये सगळं आता बुवा लोक काढतात त्यांना अशी परिस्थिती. आता सगळ्या सिरियल माका आवडायची ती खायची माहिती आहे काय माझे नेते विचार जोडते सगळ्यांकडे डोळे बघू सिरियल एवढी सुंदर होती ना म्हणजे आई कशी असते किती सोशिक असते. म्हणजे सुरुवातीक माका असा वाटायचा बुवा तर बायको असावी तर अशी म्हणजे भगवान किती लपडी गेल्या ती का काय सुचत नाही काय का करू देतो. पण एकदा सोशिक महिला म्हणजे घरा पोराटोळांचा करणार सासू सासऱ्यांचा करणार सगळ्यांचा करणार एवढी ती बिचारी कोणती अरुंधती मला नाव म्हणला येत नाही तुका ते मला नाव माहिती त्याचा. बऱ्या त्या बाईने असा केला ना आता ती काय नातवंडा झाली आणि आता लगेच करू कुठली तर आम्ही काय त्या सिरियल बसून घ्यायचं सांगा बरं. एक तरी सिरियल घ्यायची त्याच्याबरोबर त्याची त्याच्याबरोबर त्याची त्याच्याबरोबर साला एक एपिसोड जर मिस झालो तर समजत नाही कोणची कोणाबरोबर ही परिस्थिती आताच्या नाही का. पण
ह्या सगळ्या सोडून सगळ्यात श्रेष्ठ काय असेल हे नामस्मरण बाबा. आज या नामस्मरणामुळे तुमचा आमचा काय परिचय नाही, तुमचं आमचं काही नातं नाही, पण आज हे नातं निर्माण झालंय ते नामस्मरणाचं नातं झालंय, आज हरिभजनाचं, नाही का? कारण आम्ही किती काही तर बोललो तर नामस्मरण हे शाश्वत आहे बघा. कारण भगवंत प्रभू रामाला सुद्धा, प्रभू शंकराला सुद्धा राम नाम घ्यावं लागलं. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. अरे भजन भजन, अरे भजन भजन सोपे परे आहे कठीण, अरे भजन भजन सोपे परी आहे कठीण. किती भजनाचा अर्थ आहे बघा याच्यामध्ये. अरे भजन भजन नामदेवाने ते केले, दगडाचे बनवून टाळ देऊळ उलटे फिरवले. नामदेव हा पांडुरंगाचा लाडका भक्त जेव्हा मंदिरामध्ये आरती करायला गेला, पांडुरंगाचं नामस्मरण करायला गेला, तेव्हा पुजाऱ्याने सांगितलं बाबा हय काय तुझं चालायचं नाही, तू उठ तुझा भजन पाटल्या दारात जा, आम्ही 2020 ठेवणार, आमका तुझा भजन नको, आमका 2020 होईया, तू आपला पाठी जा. अरे भगवंताने बघा, त्यांनी नामदेवाने पाठी इथे गेला, देवळाच्या पाठी दगडाचे टाळ केले आणि भगवंताला जी करुणा आली, दया आली, देऊळ उलट फिरावं लागलं. साधी गोष्ट काय, नामस्मरणामध्ये किती ताकद आहे आमका फक्त कळत नाही. आम्ही फक्त खेळ खंडोबा केला फक्त नामस्मरणामध्ये भजनाचं, म्हणजे आम्ही सुद्धा त्याच्यात, आमका पण थोडं थोडं जी लागण हा त्याच्यात, आम्ही पुरे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलं नाही आहोत, पण आमका थोडीशी लागण आहे त्याच्यात. कारण जमान्याप्रमाणे कालायच असं ना म्हणतात ना, त्याप्रमाणे करू तर लागतं सगळ्यांचं मत आहे, पण माझं मत काय नाही. प्रामाणिकपणे आज मी आहे, आमचे अजितभाऊ मुळम आहेत, आज या गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांकडे आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. पुढची पिढी घडवायची असेल तर आम्हाला कुठेतरी शहाणं व्हायला पाहिजे पहिल्यांदा, नाही का? कारण आम्ही जर असं केलं, आऊस बापाशीने असा केला, कोणा काय करते सांगा मला. ओ जिजाबाईंचे संस्कार शिवाजी महाराजांवर केले नसते तर आज आपण हिंदू राहिलो नसतो ना, नाही का? किती मोठी गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टी आपल्याला परंपरा, आपल्या रूढी परंपरा, आज सगळे चाकरमाने माझे या ठिकाणी मुंबईवरून आले असतील ना, बरोबर ना? सगळे चाकरमाने गावकरी सगळे एकत्र, कारण ही साधी गोष्ट नाही, एवढा मोठा कार्यक्रम पार पाडणं ही साधी गोष्ट नाही, सगळीकडे नाही मिळत अशा गोष्टी. याच्यासाठी एकजूट असावी लागते आणि एकजूट तुमची मला दिसते. आणि खरोखर मनापासून तुम्हाला या ठिकाणी अभिवादन करतोय त्या तुमची एकजूट, त्या भगवंताच्या हीच प्रार्थना करेन की अशी एकजूट टिकून ठेवली आणि असे तुझे सोहळे अतिशय आनंदाने साजरे करून बाबा तूच घे, कारण तूच या जगाचा पाठीला काय, या भक्तांचा कैवारी आहे, नाही का? कारण सगळं चालतं हे देवाच्या आज्ञेने मर्जीने चालते बघा. खरोखर खूप मुलं सुद्धा ही आता जी ज्या गोष्टी बोलतायत ह्या आमच्याकडे सगळ्या एवढ्याच सुरुवात केली नाही आमच्याकडे, पण आज ज्या गोष्टी आमचे विचार त्यांचे विचार जुळतायत ना, खरोखर सुद्धा नाही. ह्या आमच्या या मित्रांसाठी एकदा जोरदार टाळ्या होतात. असं अध्यक्ष असू दे, पण खजिनदार कोणा थोडं बघा सांगा बघला तुम्ही ह्या असता, म्हणजे अध्यक्ष म्हणलं की ये आणि खजिनदार सांगलं की याकडे सगळे मोठा तो नाही तो नाही तो नाही तो नाही. कारण भजन हे शाश्वत आणि भजन आपल्याला करता यायला पाहिजे. ही पुढची पिढी भजन बघण्यापेक्षा, ही पुढची पिढी भजन बघण्यापेक्षा भजन करायला कसे शिकेल याच्याकडे आपला दृष्टिकोन असला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी स्वतः या, कारण विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य पाळावी, पथ्य पाळायलाच पाहिजे. कारण सुरुवात आमच्यापासून जर आम्ही केली तर पुढची पिढीला आम्ही बोलू शकतो. नाहीतर मी ह्याकडे पाकना घेऊन बसणार आणि तुमका सांगा एवढं तत्वज्ञान, तसं नाही. ज्या गोष्टी पाहिजेत त्या पाहिजे. या ठिकाणी अतिशय सुरुवात आमच्या आयोजकांनी सांगितलं की बुवा रूपाचा भंग ह्या एकदम कंटिन्यू होते आणि हेच व्हायला पाहिजे. कारण हा गाभा आहे. आता काय झाला ऋषी, सध्या काय झाला माहिती, हा रुपावलीचं गजरच केल्याने हा. अरे 1750 गाणी आता म्हणतोय, म्हणजे कळत नाही गजर म्हणता की रुपावली म्हणता येते. बुवा 1750 गाणी आता सध्या, आणि यांचं काय लोक सांगते गोम सांगते तुमका सगळ्यांची गाणी. बुवा सगळ्यांची गाणी ना हीच झाली, सारखीच गाणी घेतात सगळे. त्यामुळे प्रत्येकात भीती असतात, यांना माझी घेतल्यानंतर ह्याच्या अगोदर होणार मोकळे होऊया. त्याच्यामुळे ही चढावड लागलेली आहे. आता ह्याच्या पुढे काय होतं लक्षात ठेवा, ह्याच्या पुढे गजरा ह्याच्या रुपावलीच्या अगोदरीला, आता भजनाच्या अगोदर येतं, नंतर प्रार्थनेच्या अगोदर 1750 गाणी म्हणतात आणि मग हे प्रार्थना जमली तर म्हणती, नाहीतर राम राम. अतिशय सुंदर साऊंड या ठिकाणी, खरोखर एकदा टाळ्या होत्या आमच्या पाठवण्यासाठी. कारण ह्या सगळ्या नाड्या त्यांच्या हातात आहे ना, आमच्या दोघांच्या नाड्या त्यांच्या हातात आहेत. त्यांनी ठरवला कोटंगारची बांधा पुछ्या सगळे फक्त या मोठून खूप करतोय बस, बाकी आमचा समजा का द्यायचे नाही. पण साऊंड हा तिसरा आमचा, म्हणजे आम्ही 2 बुवा आणि तिसरी जबाबदारी मोठी असेल ती साऊंड आल्यावर असते बघा, नाही का? म्हणून
तुमच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतोय. तुमचं एकदा गुणगान करतोय. फक्त माझं जरा वायचा आवाज थोडस इंद्रायणी काळी देवाची आळंदी इंद्रायणी काळी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी काळी
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद